नमस्कार, लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सध्या आपण आहोत व्हिएतनाममधील डानांग सिटीमध्ये आणि हा आपला इथला आहे 5वा दिवस आणि आपलं लोकेशन आहे इथलं मार्बल माउंटेनच्या ठिकाणी आपण आज आलेले आहोत. आणि आतमध्ये कसं आहे मार्बल माउंटेन म्हणजे काय आहे हे बघूत. आणि या ठिकाणी या माझ्या लेफ्ट साईडला जे आहे लिफ्ट आहे, लिफ्टने जाण्यासाठी भरपूर रांग आहे. पण दुसरा एक रस्ता आहे जे की पायाने जायचा आहे. पण आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत आपण सर करणारे शूरवीर मावळे आहोत. तर आता आपण लिफ्टने न जाता आपण जाणार आहोत आता पायाने. सध्या आपण जाणार आहोत आता मार्बल माउंटेन मध्ये आणि याचं तिकीट घेतलेलं आहे. माझ्या मित्रांनी घेतलेलं आहे. दोन प्रकारचे तिकीट होते तिथं. एक 20,000 डॉंगचं आणि दुसरं होतं 55,000 डॉंगचं. तर आम्ही घेतलं 20,000 डॉंगचं. तर चला तर मग आता बघूयात. गुफेतून आम्हाला जायचं आहे. हे एंट्री तर बघू शकता तुम्ही. अतिशय मार्बल माउंटेन आहे आणि याच्यातून आम्ही जात आहोत आतमध्ये. जिशान भाई कैसे हो? चला तर मग. म्हणजे हे सगळा माळाच्या गुफेतूनच बनलेला आहे हा रस्ता. चलो ओके. तर आता आपण एंट्री केलेली आहे. चला तर मग आता आतमध्ये जाऊ बघूयात. ते तुम्ही बघू शकतात की या गुफेतून आपल्याला वर जायचं आहे. पायऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत. या माझा मित्र तेजस आणि ओ भाई मार्बल माउंटेन अनेक प्रकारचे ते बनवलेले. तो हो 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 हो. गौतम बुद्धाची मूर्ती आहे इथे. मोठा रस्ता आहे. दोन प्रकारचे रस्ते आहेत. आपल्याला कुठं जायचं, कुणीकडून जायचं. तर आपण थोडं पुढं जात आहोत आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही माउंटेन मध्ये आहे तिथे मूर्ती आणि पुढं दिसते. ओ भाई म्हणजे आम्ही पर्वत माळाच्या आतमध्ये आहोत. आणि हे एखादा जर काहीही धोका तशी काही इथे हे नाही, सर्व सेफ आहे. अनेक रस्ते याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. खूप रस्ते आहेत याच्यामध्ये. आणि इथे सुद्धा हे आहे वरती बघू शकतात हा पूर्ण माळ. इथे पण काही पर्यटक आहेत ते त्यांना इथे माहिती देत आहेत. गाईड आहे यांच्या ट्रिपचा, बट त्यांची भाषा आपल्याला समजणार नाही. या ठिकाणी लाईक आहोत वर. ओके गो. इथून वर जाणार आहोत. इथे दिलेले आहेत स्लिपरी स्टेप्स म्हणजे घसरणाऱ्या पायऱ्या आहेत. व्यवस्थित जा तुम्ही. तर आता आम्ही व्यवस्थित जाणार आहोत वर. म्हणजे एकदम टॉपला माळाच्या टेकडीवर. ते तर खालचा पहिला स्टेप झालेला आहे आपला. आणि प्रत्येक ठिकाणी लाईट्स आहेत. आणि दम लागत आहे आताच. चलो सबको यहाँ पर प्रत्येक ठिकाणी जे स्टॉप आहेत त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या मूर्ती आहेत वेगवेगळ्या ध्यान मुद्रेतल्या. तर
अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणी आहेत. अजून वर जायचं आहे आणि वरचा हा रस्ता, वर गेल्यानंतरचं दृश्य एकदम चांगलं असेल. आपण बघूयात चला. आणि ह्या मूर्त्या इथे आहेत एकापेक्षा एक. बुद्ध ही बुद्ध आहे म्हणल्याप्रमाणे. आणि जाऊत आपण वर आता चला. चलो. पडायला असे हे हँडल सुद्धा बनवलेले आहेत, पण तेवढं काय अवघड नाही, जायला सोपं आहे. आणि ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी हे बनवलेले आहे. चलो तेजस चला. आणि हे वेअर फ्रॉम यू ब्रो? जर्मनी. ओके, थँक्यू. वी आर फ्रॉम महाराष्ट्र, नांदेड, इंडिया. की या ठिकाणी अनेक ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती जसं जसं आपण वरवर जातो तसं तसं ठेवलेले दिसतात. आणि हा वन वेचा रस्ता आहे. ट्रॅफिक झालेली आहे. ओ पाजी क्या हाल है? आजी चलो ब्लॉग में आना है तुमको, चलो आ जाओ. तर सर्वांना माहीत नाही तर की माझं यूट्यूब चॅनल आहे आणि हा व्हिडिओ टाकणार आहे म्हणल्यानंतर माझ्या पाठीमागे येत आहेत. तर असं आम्हाला वाटतं की आम्ही जवळपास वर आलेलेच आहोत. हो. आणि हे डानांग सिटी मधलं हे दृश्य अजून बरंच वरती आहे. आणि प्रत्येक या माळामध्ये मूर्ती टाकलेल्या आहेत. आणि ये हमारा मैनेजर है. टिकट कितने का लिया? टिकट लिया भाई 20,000 $1. आणि ही सिटी